नमस्कार मंडळी, कशा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा ब्लॉग म्हणजे कलावर नाचना कुटायला जायचं, म्हणजे आईने गेले त्यांच्यासोबत जाणार आहे। नाचना कुटणार म्हणजे आपण नाचण्याची भाकरी करतो तो नाचना, त्याची कणसं कुटायची आहे। आणि ती आमचा नाचना नाही, अक्काचा नाचना आहे। अक्का म्हणजे माझी आत्ते तिचा। तर आता मी त्याच्या खलावर जाणार आहे। नाचना कसा कुटतात, त्याचे दाणे कसे साफ करून मग ते घेतले जातात आणि मग त्याची नाचण्याची भाकरी कशी मिळते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते। चला तर मग चलो नाचना कुटायला। इथंच आहे ना का? कुठं आहे? ह्या कलावर आहे ना? मी पण आलाय। मला नको लिंबू सरबत, मला नको मामी खरंच। आई याला किती ऊन लावलेलं होतं? 3, 4, 5 वेळा मामी 4 उन्हा लावलेली होती। त्याच्यानंतर मग आता कुठतात आहे। मग ही माझी मामी, तर माझा आका आणि माझी आईस। अगो ब्लॉग बनवत आहे गो, चालतं आपण। हो मला बोलव, मला हाक मारा आका। कधी मग अशी नाचण्याची कणसं असतात आणि त्याच्यामध्ये नाचण्याचे दाणे असतात। अजून हाय आका एवढासा? अगो खरंच एवढाच होता? एकच झाला होता काल बाच्या। इकडे येतो सोबत आईस फोटो काढताय। आई तू कशाने करतेस? नारळीचं आणलंय? अगं सगळ्यांनीच नारळीचं आणले वाटते। अक्काच वाटत आई, अक्का तुझं झोड्याचं हाय? किती ही आडवी? ही दोन आहे अक्काच्या आडव्या झोड्याच्या। बोटी खारी बोटी कोणाची? खारी बोटी ना तिखट मसाला आणि हळद आणि कोकम ह्याच्यामध्ये मिक्स करून तळायची, मस्त लागते। अशी खलावर खाली बोटी टाकलेली असते, सुकायला टाकलेली असते म्हणजे चांगली टिकते। हा एवढा कमीच नाचना आहे म्हणून, आणि जास्त नाचना असताना तो कुटून जीव हैराण होतो। नंबर लावित होता तर मग माता द्यायला गेली। हा माता तर जाणार आहे ती बडबडतच आप्पाला। आता घरावर जा बघ मस्त कुठला मिळालाच मी। मामीन शाप बारीक केला कुटून अरे तर मॅम हाताचा घरात आहे तर बघता काय करता सॉरिया चालून घ्यायला हवी होती। हा शेवटचं काय आहे, त्यानंतर तर चालशील ना या मग वारून मग नाचना उलटा बस, नाही तर काय। अरे आधी घरात जा पहिल्या घरात। ह्या घोलण्यातलं ना जेवढे दाणे असतात ना ते चालून असे खाली पडतात, आणि जेवढा कचरा राहिलेला असतो ना, काड्या बारीक भुसा
तो त्या घोलण्यात वरती राहतो. मग शेवटला ना जास्त साफ करायची गरज लागत नाही. कुट कुट मामी कुट. कोणाला कुटतात म्हणतात तर नाचण्याला कुटा कुटा. एवढं बाबा माणसाला मारून बसायचं मी याला पाणी तरी पाणी पण मागणार नाही. आपला झोपी हंगेत ना आपण खूप येतो वरनं. हा वारवणार आहे परत की हो ना. नाचण्याला त्यात जमत नाही. अगो त्याचा हात नाही मोकला आता. हा परत वारवणार आणि मग घरी घेऊन जाणार. दले परत सडया लागले तर व्हायनात सडयाचे सडायचं. सडायचं म्हणजे व्हायनात कुटायचं, म्हणजे राहिलेला जे काही कचरा असेल अगदी थोडाफार तो पण निघून जातो. उदेक नाही कुठं बसलाय बघा कटोऱ्यावर. वानरांना यावर्षी खायला काय नाही ना, मग लोकांच्या आडव्या फोडून खाल्ला नाही. जोड्या सुरुवात केली नाही. पळालं पळालं गेलं गेलं. वारवाला घेतलंस. असं नाचणं सुपात घेऊन वारवायचं सगळं कुटून बिटून झाल्यानंतर. तरी पण काय राहिलं ना तर आयस म्हणते ना व्हायनात कुटायचं, मग ते कुटायचं, मग झाले सगळे नाचणे साफ. हा टकोऱ्यावर बसला होता ना उठला. हाय जरासं हाय मामी जरासं हाय. थांब मग घोलून काढून सांग. हा मग हसूड दावाय ना आता काय त्याला मग बोलवू घे तिथे वर बोलवू वहिनी. हसूडणार आणि चांगलं साफ करून एका पिशवीमध्ये भरून घेऊन जाणार. एवढी सगळी मेहनत घेतल्यानंतर मग नाचणे मिळतात. आणि नाचण्याची भाकरी ना चिकन मटन मच्छी आणि आंबीच्या भाजी सोबत ना खूप भारी लागते. आता नाही ना काय करणार एवढंच ना, आता खायचं भाकरी भाजून झालंय. आजचा ब्लॉग इथेच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.